तर मंडळी, पुन्हा एकदा निसर्गप्रेमी पंकज या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आजची व्हिडिओ आपली रानमेव्याचीच आहेत, पण आंब्यांची नाही. तर आज आपण चालू भोकरा आणायला. एक असा रानमेवा आहे, तो एकदम आयुर्वेदामध्ये परिपूर्ण असा फल मानला जातो आणि औषधीदृष्ट्या खूप महत्त्वाचं फल आहे. आज त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर जाता रस्त्यात भेटलेले आंबेसुद्धा आपण सोडणार नाही, ते सुद्धा गोळा करणार आहोत. कारण आता एंडिंगचं सीझन आहे आणि आता काय पुढच्या 5-6 दिवसात पाऊस पण लागू शकतो आणि नंतर आंबे खायला भेटणार नाहीत. त्यामुळे जाता जाता ह्या सीझनचा तर फायदा घ्यायलाच पाहिजे. यावर्षी बरेच आंबे खाल्ले, बरेच आंबे आले होते आणि पावसाने पण मेहरबानी केली, कारण गेल्या वर्षी मे महिन्यामध्येच पाऊस लागला होता. यावर्षीसुद्धा थोडासा अंदाज दाखवला होता, एकदा आला त्यानंतर काय तो फिरकला नाही. त्याच्यामुळे पूर्ण सीझनचा फायदा घ्यायला भेटला. बऱ्याचशा व्हिडिओ आंब्यांच्यासुद्धा टाकलेले आहेत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर चॅनलवर नवीन असाल तर त्यासुद्धा व्हिडिओ पाहू शकता. आणि अशाच जर गावाकडच्या व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, एरिया पाहू शकता, पूर्ण अशी झाडे आहे बघा भोवताली पूर्ण. हा आंबासुद्धा बराच आला होता, पण आपण यावर्षी काही इकडे फिरकलोच नाही. आता पूर्ण गलून गेला असेल तो. तर मंडळी पाहू शकता, एकेकाली इथून पायवाट होती आणि सध्या बघा काय कंडिशन आहे, रस्ताच नाही, पूर्ण झाडं उगवलीत. सांगण्याचं तात्पर्य काय, तर आपण जर झाडं जरी लावली नाही तरी चालेल, पण ती तोडू नका. आणि निसर्ग स्वतःला वाचवण्यात सक्षम आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर मेहरबानी करायची गरज नाही, तर तोच आपल्यावर मेहरबानी करतो. म्हणून आपलं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर निसर्ग टिकला पाहिजे. कारण निसर्गाला वाचवण्या इतकं आपण मोठे नाही आहोत. आपण काही न करतासुद्धा निसर्ग स्वतःला वाचवू शकतो, त्याच्यात ती कॅपॅसिटी आहे. बघा ना, आता मरलेली पायवाट होती, 4-5 वर्ष कोण तिकडे फिरकलं नाही, तर बघा पूर्ण म्हणजे रस्त्यामध्ये झाडं उगवलीत, रस्ताच राहिला नाही. म्हणजे आपोआप त्या ठिकाणी झाडं उगवतात. म्हणजे निसर्ग स्वतःला वाचवण्यात सक्षम आहे, फक्त आपण त्याच्यात काय हलगर्जीपणा केला नाही पाहिजे. जेमतेम घड्याळ्यात 8-8:30 वाजलेत आणि ऊन बघा. जो दुपारचा थंडीच्या सीझनमध्ये 10-11चा ऊन असतो, तो 7-8 वाजता सध्या लागतो. आणि 5 वाजल्यानंतर जेवढा ऊन असतो, तर थंडीच्या मोसममध्ये 2 वाजता तेवढा ऊन लागतो. एवढा भयानक ऊन आहे. तर म्हणजे रानकोंबड्या पाहू शकता तुम्ही, बघा 2 आहेत बघा, कशा पालतात बघा. आवाजावरूनच पाला वाजायला लागलो की अंदाज येतो की रानकोंबडी आहे म्हणून. बघा वर चालल्यात बघा त्या. फणस बघा. तर मंडळी, या फणशीच्या बाजूला एक आंबा होता, आहे फणशी एवढंच. खायला एवढा गोड होता ना की त्या आंब्याची खूप आठवण येते, पण आता काय तोडल्यानंतर संपला ना, अशी अवस्था आहे. सुरुवात आहे आणि आता असंच टेम्परेचर वाढतच जाणार आहे. आणि आपलं अस्तित्व जर टिकवायचं असेल आणि पुढच्या पिढीचं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर ते आता समजा आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे आत्ताच आपण ह्याच्यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे. किमान प्रत्येकाने 1-1, 2-2 झाडं तरी लावलीच पाहिजे. आणि ती फक्त लावली नाही पाहिजे, तर ती कशी जगतील ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर खूप डेंजर अवस्था होणार आहे. त्याला आंबा तरी गोळा करूया. मंडळी बघा, टकासूर नावाचा पक्षी आहे बघा, आणि त्याचा पिल्लू आहे. मागे आपण व्हिडिओ बनवली होती बघा, ह्याच पक्षावर त्याचा पिल्लू होता आणि त्याच्यासाठी ती आई धडपडत आली होती. तोच पक्षी आहे आणि हा पिल्लू आहे त्याचा बघा.
आंबे गोळा करून घेऊया. तर टायमिंग तर आपला चुकलं आहे, कारण भाजी करणारे लोक तर आता येऊन गेलेले असतील. जे काय भेटतील एकदम ते गोळा करू. आपल्याला जे आंबे भेटलेत त्यांची डास पूर्ण ओले, म्हणजे ताजे पडलेलेच आंबे आपल्याला भेटलेत, कारण कोणतरी फिरून गेलेलं आहे. या अगोदरचे पडलेले आहेत आंबे, तेच आपल्याला भेटलेत. कोण ना कोण फिरतच आहे, त्याच्यामुळे आपल्याला आंबे काय भेटतील गॅरंटी नाही. पण आपला मेन टार्गेट आहे भोकर. आज भोकर हा रानमेवा आपल्याला खायचा आहे, त्याच्यामुळे आपला मेन टार्गेट तिकडेच आहे. आंब्यांकडे काही जास्त लक्ष द्यायचं नाही. तर रस्त्यात भेटतील ते उचलायचे आणि पुढं जायचं. अय्यो, आंबा या वर्षी एवढा डेंजर आला होता की भयानकच. पण मागे व्हिडिओ बनवले होते, माहीतच आहे. बघा किती खाली पडलेले आहेत. तर बहुतेक संपला तो, कारण सुरुवातीलाच पिकला होता. पण ह्या आंब्याचा वीक पॉईंट असा आहे की खूप उंचीवरून पडतात आंबे आणि खाली पूर्ण दगड आहेत. त्याच्यामुळं आंबा चुकूनच असा चांगला आंबा भेटतो, फुटूनच जातात आंबे. ही अवस्था आहे आंब्याची. आंब्याची एक अशी स्टोरी आहे की एक काल असा होता जेव्हा या आंब्यांची साईज खूप मोठी होती. म्हणजे हा आंबा दिसतो, हा बिटकी आंबाच, म्हणजे बारीकच दिसते. ह्याच्या ट्रिपलमध्ये आंबा असायचा, एवढी मोठी साईज होती आंब्याची. पण बदलत्या वातावरणानुसार आणि बरीच वर्ष झाल्यामुळे आंब्याची पूर्ण साईज बदलून गेली. आणि असा बदल बऱ्याच आंब्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. बरेच आंबे आहेत ते म्हणजे पूर्वीच्या काली साईज मोठी होती आणि त्यांची साईज आता छोटी झालेली. मंडल फुलपाखरू बघा, एक विशिष्ट कलर आहे त्याला. तर मंडळी, आपण टार्गेटवर तर आपल्या पोचलोत, पण बरीचशी फलं होती त्याच्यावरची कोणतरी तोडून नेलीत असं वाटतंय. भरपूर पिकली होती, पण आपण तेव्हा लक्ष नाही दिलं, लेट झालो. त्याचा चान्स कोणीतरी मारला. फलं आहेत पण आता ते जास्त उंचीवर राहिलेले आहेत. बघा समोरची होती ती काढलीत पूर्ण. आयुर्वेदामध्ये ह्या फलांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. औषधीदृष्ट्या खूप महत्त्वाचं फल आहे. शक्तिवर्धक आहे, पचनशक्ती सुधारते. अतिसार होत असेल तर त्याच्यावर सुद्धा हा फल उपयोगी आहे. खायला थोडासा असा चिकट लागतो आणि याची कच्चे फलं असतात, कच्चे असतात तेव्हा हिरव्या कलरचे असतात. त्यांच्या सालींपासून भाजीसुद्धा बनवली जाते, लोणचं बनवलं जाते. आणि बऱ्याचशा आजारांवर हा औषधीयुक्त आहे. म्हणजे श्वसनाचे आजार असतील, खोकला असेल, कफ असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा हा फल खूप उपयुक्त आहे. म्हणजे असा परिपूर्ण आयुर्वेदामध्ये भरलेला असा परिपूर्ण फल आहे हा. आणि ह्या सीझनमध्ये हा फल खाल्लाच पाहिजे. मे ते जूनमध्येच हा शक्यतो आपल्याला पाहायला भेटतो फल. त्यामुळे ह्या सीझनचा नक्कीच फायदा घ्या आणि ह्या फलाची टेस्टसुद्धा घ्या आणि आनंदसुद्धा घ्या. झाडावर तयार झालेली फलं तर बघा, म्हणजे खाली पडलेली, ही तर अजून भारी वाटतात आणि खायला अजूनही गोड लागतील. बरीच जण ह्या फलाला शी करून, म्हणजे शी बोलून टाकून देतात, पण असं करू नका. हे फल ह्या सीझनला नक्कीच खा, कारण खूप औषधयुक्त असं फल आहे. बाजूला जांभळीचं सुद्धा छोटंसंच झाड होतं, पण भरपूर आलं होतं यावर्षी. पूर्ण आता गलून गेलेत बघा, खाली नुसत्या बिया राहिलेले आहेत. सीझन संपला आणि खबर लागली की असा छोटासा झाड भेटल्यावर सगळीच त्याच्यावर तुटून पडतात. तर मंडळी बघा, ते टिटवी ओरडते बघा. अशी टिटवी अचानक ओरडत असेल तर आपल्याकडं अपशकुनी बोललं जातं, पण असं काय नसतं. त्यांचं आजूबाजूला कुठंतरी पिंजरा आहे, घरटं आहे, आणि त्याचं रक्षण करण्यासाठी ते ओरडतात. आणि आपल्याकडे गैरसमज आहे की
ही टिटवी अशी अचानक ओरडायला लागली की बोलतात काहीतरी अपशकून होणार आहे. इथंच कुठंतरी त्याचा पिंजरा असेल आणि त्याची अंडी अशी असतात म्हणजे ब्राऊन टिपक्या टिपक्यांची असतात की समोर पिंजरा असला तरी आपल्याला समजून येणार नाहीत. भैया बिटकी आंबाच आहे पण खायला खूप गोड लागतो. जाम म्हणजे जामच. नुसते बाटे ठेवलेत बघा. कोणतरी फिरून गेलेलं आहे. नुसते बाटेच आहेत. पावसाळी भाजीपाल्याची तयारी आहे बघा. म्हणून सकाळ सकाळी लोक कोण ना कोण कामाच्या निमित्ताने येत असतात आणि ते आंब्यांखाली वगैरे फिरून जातात. त्याच्यामुळे काय ह्या टायमिंगला आंबे भेटायला मुश्किलच जातात. 2 झाडांखालीच आपली पिशवी भरली असती तर तिथे आपल्याला फिरायला लागलं बघा. आणि सीझन पण संपत आलं बहुतेक आणि आता लोक पण बरीच. आता आपण बघा शॉर्टकटमध्ये आलो. कुठून रस्ता आला बघा आपला. पूर्ण दुसऱ्या डोंगरावर निघायला आलो आपण. कोकिला पण मस्त आवाज द्यायला लागली.